ठाणे नुकतंच महानगरपालिका यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडी यांचे माननीय सुजातजी आंबेडकर यांची ठाण्यात आपल्या उमेदवार प्रचारार्थ सभा झाली. आज ठाण्यामध्ये उमेदवारांच्या प्रचारार्थ तुम्ही आला आहात. काय नेमकं काय म्हणणं आहे तुमचं? आज वंचित बहुजन आघाडीमध्ये ठाण्याचे उमेदवार हे पूर्ण ताकदीने उभे आहेत. आज कचऱ्याचा प्रश्न घेऊन, पाण्याचा प्रश्न घेऊन, आरोग्याचा प्रश्न आणि शिक्षणाचा प्रश्न या 4 महत्त्वाचे मुद्दे घेऊन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे प्रचार करताना दिसतात. आणि त्यांनी जे लोकांचे मुद्दे मांडले, लोकांचे प्रश्न उपस्थित लोकांपर्यंत पोहोचलेत आणि लोक त्याच्यावरती खूप चांगला रिस्पॉन्स प्रतिक्रिया देताना दिसतात. आणि याच्यामुळे लोकांचा वंचितकडे वाढलेला कल. याच परिस्थितीमध्ये वंचितचा जेव्हा प्रचार चालू होता तेव्हा इकडे शिवसेनेच्या गावगुंडांनी वंचितच्या प्रचार रॅलीवरती हल्ला करायचा प्रयत्न केला. आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडल्या आणि तसेच प्रचाराच्या रिक्षावरचे बॅनर काढून रिक्षासुद्धा फोडायचा प्रयत्न केला. तर मी इकडे इलेक्शन कमिशन आणि पोलीस प्रशासनाला विचारतो की तुमच्यावर दबाव आहे का? तुमच्यावर जर दबाव असेल तर तो स्पष्टपणे सांगा. आमची तुमची मदत करायची तयारी. पण या निवडणुका निष्पक्षपणे होऊ द्या. नाहीतर जर इकडे लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न झाला तर या निवडणुकांमध्ये आणि डेमोक्रेसीमध्ये मोठ्या धोक्याची घटना. ठाण्यामध्ये देखील 6 उमेदवार जे आहेत त्या बिनविरोध निवडून आले. कसं पाहता याकडे? याला मी एक खूप वाईट पद्धतीने बघतो. कारण जेव्हा बिनविरोध कोणतरी निवडून येतं तेव्हा त्याचा अर्थ हा होतो की तिकडे निवडणूक झाली. निवडणूक झाली नाही म्हणजे लोकांनी मतदान केलं नाही आणि त्यांच्याकडनं मतदानाचा अधिकार हा हिरावून घेतलेला आहे. आणि जे निवडून आले त्यांना लोकप्रतिनिधी जरी म्हणत असले तरी त्यांना लोकांनी निवडून नाही दिलं असेल तर त्यांना आपण लोकप्रतिनिधी असं खऱ्या अर्थाने मानू शकतो का? आणि म्हणून मी मानतो की जर एक माणूस एक लोकप्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवडून जात असेल विदाऊट इलेक्शन्स तर ती डेमोक्रेसीसाठी, लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी एक धोक्याची घटना आहे. साहेब, आपण तर पाहिलं महायुतीचं सरकार राज्यामध्ये ज्या पद्धतीने, परंतु कुठेही जे आपल्या उमेदवार किंवा इतर लोकांना त्यामध्ये उमेदवारी जी देण्यात आली नाही आहे, कशा पद्धतीने पाहता याकडे? हे खूप चुकीचं झालं. जर आपण बघितलं असेल तर जेव्हापासून महानगरपालिकेच्या इलेक्शन डिक्लेअर झाल्या कोणतरी भाजपचा माणूस रडतो, कोणतरी भाजपचा माणूस कोपऱ्यात उसून बसलाय, कोणतरी शिंदे गटाचा माणूस आमदारांच्या गाड्या आवटतो, कोणतरी वेगळा माणूस गळफास करायला निघलाय. एवढंच नाही तर परवा औरंगाबाद शहरामध्ये होतो तिकडे माजी खासदाराला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी फोडून काढलं कारण तिकीट दिलं नाही. तर आता ह्या परिस्थितीमध्ये जेव्हा जेव्हा इकडचे प्रस्थापित पक्ष पैसे घेऊन तिकीट देतात किंवा पैसेवाल्यांना, प्रस्थापितांना आणि बिझनेसमॅन्सला किंवा त्याच बाजूला गुंडगर्दी करणाऱ्यांना, दारू, मटका, सट्टा, ड्रग्सचे अड्डे चालवणाऱ्यांना जेव्हा तिकीट देतात तेव्हा एका बाजूला ते राजकारणाची पातळी आणि लोकशाहीची पातळी ही खालवतातच आहे. पण दुसऱ्या बाजूला ते स्वतःच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय करतात. ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली, ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवायला मदत केली त्या कार्यकर्त्यांचं तिकीट कापलं तर हा त्या कार्यकर्त्यांचंच गेलं. हेचंच दुसरं उलटं चित्र तुम्हाला वंचितमध्ये दिसतं. इकडे नाराजगी खूप कमी आहे, नाराज लोक कमी दिसतात आणि मोठ्या प्रमाणात ज्यांना तिकीट नाही मिळालं ते सुद्धा उमेदवारांचा प्रचार करायला मिळतात. कारण हा तळागाळातल्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि वंचित बहुजन आघाडीची तिकीटं ही पक्षाची एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांनाच दिली गेलेली आहे. काही ठिकाणी उमेदवारांनी माघारी देखील घेतलेली आहे. त्यांच्यावरती काही पक्षाच्या वतीने काही कारवाई करणार नाही. बघा, जिथे माघार घेतली तिथे पहिले आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू, कारवाई करू आणि त्यांना शोकॉज नोटीस तिकडे नक्कीच पाठवू. आणि दुसऱ्या बाजूला जिकडे ज्या उमेदवारांचे फॉर्म रद्द झाले किंवा अवैध ठरले त्या लोकांची प्रशिक्षण घ्यायची गरज आहे हे सुद्धा समोर येतं. सुजातजी, पाहायला गेलं तर लोकसभा झाली, विधानसभा झाली, अनेक वेळा सत्ताधाऱ्यांनी तुमच्यावर निशाणा साधला. तुम्ही भाजपची बी टीम म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे कुठेतरी प्रचारामध्ये तुम्ही उभे केले
उमेदवार असतील. दुसरीकडे प्रकाश आंबेडकरने स्वतः ईव्हीएम संदर्भात धाव घेतली होती. का वाटतं यंदा पुन्हा बी टीम म्हणून तुमच्यावरती पुन्हा टप्पा ठेवला जाणार आहे? परत म्हणा 2 प्रश्न. लोकसभा आणि विधानसभेला भाजपची बी टीम म्हणून तुम्हाला बोललं टप्पा ठेवण्यात आला होता सत्ताधाऱ्यांकडनं, विरोधकांकडनं कधी. काय वाटतं येणाऱ्या काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कशा हे प्रकारे? बघा, मला तुमचा प्रश्न चुकीचा वाटतो आणि तुमचं गोंधळ होतोय डोक्यात असं मला वाटतं. कारण आम्हाला सत्ताधाऱ्यांची बी टीम म्हटलं गेलं होतं, म्हणून आम्ही सत्ताधारीच आम्हाला बी टीम म्हणतील का? तर बिलकुल नाही. म्हणून तुमचा प्रश्न चुकीचा आहे. दुसरी गोष्ट, आता जर आपण बघितलं तर 3 ठिकाणी काँग्रेसबरोबर युती झाली, तर काँग्रेस त्यांच्यात मित्रपक्षाला बी टीम म्हणणार का? त्याचं सुद्धा उत्तर बिलकुल नाही. चला पुढचा प्रश्न घ्या. मात्र ईव्हीएम संदर्भात आक्षेप घेतण्यात आला होता. ईव्हीएम संदर्भात बाळासाहेब आंबेडकरांनी हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये धाव घेतली होती. तिकडे त्यांची याचिका दाखल आहे. आम्ही विरोधी पक्षांना तेव्हाही आपल्या एक विनंती केली होती की आम्हाला तुमच्याकडे असलेला डेटा सेट द्या. तुम्ही जर तुमचा डेटा सेट दिला तर आमची हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये मांडणी आणि बाजू अजून स्ट्रॉंग होते. विरोधी पक्षांनी तो डेटा त्यांचा का शेअर केला नाही हा त्यांना जाऊन विचारा. ठाणे महानगरपालिकेमध्ये जर उमेदवार उत्तमरित्या निवडून आले तर सत्ताधाऱ्यांसोबत जाऊन युतीमध्ये बसून जे आहे ते महापौर पदासाठी तुम्ही काय विचार वगैरे कराल का? नक्कीच करू, पण ते कोणते पक्ष आहेत, कोणाचे किती नंबर्स येतात ह्याच्यावरती आम्ही अवलंबून ठेवू. पण एक गोष्ट मी नक्की सांगतो, बीजेपी आणि त्यांच्या मित्रपक्षांबरोबर कधीही जाणार नाही. ठीक आहे. राज ठाकरे एकत्र आले का त्यांच्याबरोबर जाणार? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले असले तर त्यांचे 5-6 नगरसेवक तरी निवडून देत. मग पुढचं बोलू. ठीक आहे. न्यूजसाठी ठाणे.